श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी परिवारामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपले एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. आपल्याला गुरुपुष्य अमृत योग ह्या दिवशी काय करावे, काय करू नये आणि कोणकोणते मंत्र जप केल्याने आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होते, आपल्या घरामध्ये धन टिकून राहतं, आरोग्य चांगलं राहतं, घरामध्ये सुख शांती नांदते, हे सगळं सविस्तर सांगणार आहे. मंडळी, तर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. असे केल्याने काय होईल पहा, मी उद्या जे व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझं हेच उद्देश आहे, माझ्या माहितीचं तुमच्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडावं, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये फायदा व्हावं, म्हणूनच माझा हा व्हिडिओ बनवत आहे. मी एक स्वामी सेवेकरी आहे. मला असं वाटतं की जे माझ्याजवळ जे ज्ञान आहे, जे माहिती आहे, तुमच्या जीवनामध्ये त्या माहितीचा उपयोग व्हावं, हाच माझा उद्देश आहे. चला तर मंडळी, आज आपण जाणून घेऊया. पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग तिथी येतात, पण जो अत्यंत शुभ योग आहे त्यापैकी एक शुभ योग म्हणजे ते गुरुपुष्य अमृत योग. पंचांगानुसार हा योग विशेष महत्त्व आहे. ह्या योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने, नवीन गाडी, घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ हा महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार माघ महिन्यामध्ये गुरुपुष्य अमृत योग 22 फेब्रुवारी 2024 ला येत आहे. या दिवशी आपल्याला काय करावे ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. वर्षभरात असे अनेक योग येतात, पण सगळ्या योगामध्ये जो महत्त्वाचा योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. 7 प्रमुख योगापैकी एक गुरुपुष्य अमृत योग आहे. धार्मिक मान्यतानुसार आपण पंचांगामध्ये 7 शुभ योग आहेत. गुरुपुष्य अमृत योग हे प्रमुख आहे, म्हणजे गुरुपुष्य अमृत हे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हा योग गुरुपुष्य योग, गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग नावाची ओळखला जातो. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय खरेदी करण्यासाठी सुद्धा हा नक्षत्र अत्यंत उपयोगी ठरते. आणि त्यानुसार ह्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 22 तारखेला गुरुपुष्य अमृत योग पडणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुपुष्य अमृत योग हा गुरूंचा राजा मानला जातो आणि देव गुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश आणि संपत्ती, शुभतेचं कारक ग्रह आहे. जेव्हा ते नक्षत्र गुरुवारी येतो तेव्हा ते गुरुपुष्य अमृत योग आपण असे म्हणतो. गुरुपुष्य अमृत योगच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया. गुरुपुष्य अमृत योगावर नवा बिझनेस सुरू करणे, शेतजमीन, घर, वाहने, सोने, चांदी, आभूषणे, पित्तळ, हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते. मात्र तुम्हाला गुरुपुष्य योगाच्या दिवशी काही गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही या योगात श्री सूक्ताचा पाठ करावा. श्री सूक्ताचा 16 पाठ आणि पुरुष सूक्ताचा 16 पाठ केल्याने सुद्धा घरामधील माता लक्ष्मीचं आगमन होतो आणि माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये भरभराट राहते. कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ह्या गोष्टी आपण करू नये. पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुष्य अमृत हे पूर्णवसू आणि रोहिणी या 3 नक्षत्रात सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्याचे आभूषणे, नवे वस्त्रे परिधान करू नये. तसेच गुरुपुष्य अमृत योग विवाह सुद्धा करू नये. पुष्य नक्षत्र ब्रह्मदेवाचा शाप मिळाला होतो, त्यामुळे ह्या नक्षत्रात केलेले विवाह यशस्वी होत नाही अशी मान्यता आहे. दुसऱ्या सगळ्या कार्याला चांगला आहे, पण लग्न कार्याला हा योग खराब योग आहे. ह्या दिवशी लग्न कार्य केले तर लग्न जमत नाही आणि ते टिकत नाही अशी मान्यता आहे. तर ह्या दिवशी ह्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. आपल्याला आपल्या घरामध्ये शक्य असेल तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता.
तसेच आपल्या घरामध्ये गुरुपुष्य अमृत योगामध्ये ज्या वस्तू ज्या तुमच्या जे जीवन गरजा आहेत ते खरेदी करू शकता. पण ह्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पण सेवा करायची आहे. बघा, गुरुपुष्य अमृत योग हे गुरुवारी येत आहे आणि त्या दिवशी आपण गुरु महाराजांची सेवा जर नाही केली तर आपल्याला कोण तारणार? गुरुच आहे. देव एकदा जरी रुष्ट झालं तरी चालतं, पण गुरु रुष्ट झाले तर आपल्याला कोण तारणार? तर आपल्याला ह्या दिवशी गुरुवारी स्वामींची पण सेवा करायची आहे. 16 वेळेस श्री सूक्त, 16 वेळेस पुरुष सूक्त, 1 माळ श्री गायत्री मंत्र, 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर कुबेर मंत्र आणि लक्ष्मीचे जे काही तुम्हाला मंत्र येतात, लक्ष्मी अष्टकम म्हणू शकता. तुमचे जे माता लक्ष्मीचे जे काही मंत्र आहेत ते तुम्ही म्हणू शकता. हे धनप्राप्तीसाठी, घरामध्ये धन आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हा योग खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला शक्य होईल तेवढ्या ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि आपल्या गुरुवार आहे म्हणून गुरूंची पण पूजा आपल्याला सोडायची नाही. श्री स्वामी समर्थ मंत्राचे 11 माळी जप, 3 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृत आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्राचं जप करायचा आहे. बघा, शक्य होत असेल तर तुम्ही पूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृतलातले 21 अध्याय तुम्ही वाचन करू शकता. हा आपल्या गुरूंची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली दिवस आहे. गुरुवार पण आहे, गुरुपुष्य नक्षत्र आहे. ह्या नक्षत्रामध्ये जर आपण गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्रामध्ये आपण जर गुरूंची सेवा केली तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते, भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. आपले गुरु प्रसन्न झाले की 36 कोटी देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून आपल्या गुरूंची पण सेवा करायची आहे. गुरुवार आहे, गुरूंची सेवा अजिबात चुकवायची नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कुठून येते? आपल्या मुख्य दरवाज्यावरनं. तर उद्या गुरुपुष्य नक्षत्रावर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे. म्हणून आपण सकाळी लवकर उठून आपले सगळं घर साफसुथरं करून आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सगळं झाडून पुसून एक छानशी एक रांगोळी काढायची आहे आणि थोडंसं गोमूत्र आणि थोडं हळद घेऊन आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीला येण्याचं असं मार्ग म्हणजे आपलं मुख्य दरवाजा आहे. तर मुख्य दरवाजा एकदम सुशोभित करायचा आहे. त्याचबरोबर हळदीचं लेपन का करतो? बाहेरची जे नकारात्मक शक्ती आहे ती बाहेरच राहावं, आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून आपण हळदीचं लेपन करत असतो. हळदीमध्ये एवढे गुणसत्व आहेत की जे नकारात्मकता शोषून घेण्याची त्या हळदीमध्ये सत्व आहेत. म्हणून आपण हळदीचं लेपन करत असतो. गोमूत्र पण तसंच आहे, जी वाईट नकारात्मकता शक्ती आहे त्याला नष्ट करत असते. म्हणून हे पवित्र वस्तू आहेत. म्हणून नकारात्मकता शक्तीपासून आपल्याला संरक्षण भेटण्यासाठी आणि ते आपल्या उंबऱ्याच्याच बाहेरच राहावं, ते घरात प्रवेश करू नये म्हणून आपण हळदीचं लेपन करत असतो. जर माता लक्ष्मी जिथं नकारात्मकता नसते तिथं सकारात्मक वातावरण आहे, तिथं घरामध्ये सगळं सुगंधित वातावरण आहे, सुशोभित आहे, घरामध्ये साफसुथरं आहे, तिथं माता लक्ष्मी प्रवेश करत असते. म्हणून आपण उद्याचे दिवस गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर मुख्य दरवाजाची आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे उंबऱ्याची. हळदी, कुंकू, धूप एक फूल अर्पण करून आपल्या मुख्य दरवाजाला पूजून एक अगरबत्ती वगैरे ओवाळून नमस्कार करून घ्यायचा आहे. जेवढं आपलं मुख्य दरवाजा सुशोभित राहील तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये बघा आजारपण येत नाही, घरामध्ये भांडणे होत नाही, घरामध्ये सुख, शांती, आनंदाचं वातावरण राहतं. तसेच आपण सुखी जीवन जगतो. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या देवघरासमोर आणि तुळशीसमोर एक तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे. शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्ही कोणतीही सेवा करताना गाईच्या तुपाचा दिवा लावूनच आपण सेवा करायची असते. ही सेवा तुम्ही उद्या चुकवायची नाही, आवर्जून करा. आणि जर तुमचे कोणी
फॅमिली ग्रुप असेल किंवा तुमची नातेवाईके असेल तर गुरुपुष्यामृतविषयी त्यांना पण माहिती कळू द्या. आणि हे गुरुपुष्यामृतविषयी त्यांच्या जीवनामध्ये सेवा केली तर काही फायदा होईल. धन्यवाद.